ओम साईराम, स्वागत आहे आपल्या शरण ब्लॉग चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आपण निघालो आहे एकविरेला। आता आपल्यासोबत आपली फॅमिली आहे। समोर पप्पा, इथे अवधूत, साई, श्री, वहिनी, पाटिशन, कविता आणि स्तुती आहे। 2 तारखेला आपण दसऱ्याला एकविरेला गेलेलो, तर तेव्हा व्हिडिओ शूट केलेली, पण त्याच्यानंतर आपण लगेचच दुसऱ्या दिवशी 3, 4, 5 तारखेला मानगावला गेलेलो। त्याच्यामुळे आपल्याला ती व्हिडिओ अपलोड करता आली नाही एडिट करून। तर आता ती व्हिडिओ मी अपलोड करतोय, कारण ऑलरेडी लेट झालंय, कारण त्याच्यानंतर माझा बर्थडे होता, त्यात अजून वेळ गेला, एडिट करायला वेळ नाही भेटलेला। तर ही व्हिडिओ लेट येत आहे, तर नक्की बघा ही व्हिडिओ। त्याच्यानंतर मानगावची सिरीज येणार आहे, तर व्हिडिओ नक्की बघा। धन्यवाद। गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, उंदीर मामा की। आता आपण पोहोचलेलो सिद्धिविनायक मंदिराजवळ। आता आपण पनवेलला थांबलोय CNG ला। आता ऑलमोस्ट 9:15 वाजलेत। मध्ये नाश्ता केला पण दाखवला नाही। आता इकडनं डायरेक्ट आपण एक्सप्रेस वे पकडून जाणार आहोत। आपल्या समोरच आहे यशवंतराव द्रुतगती मार्ग, म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस वे। यावर गाड्यांचा स्पीड जवळजवळ 100 किलोमीटर आहे। घाटात फक्त 50 किलोमीटरचा स्पीड मेंटेन ठेवायला लागतो। अशा प्रकारे पहिलाच बोगदा आपल्याला लागला आहे। त्या बोगद्यातनं जाऊया फटाफट। आणि कसा वाटतोय व्ह्यू आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। घाटात स्पीड कंपल्सरी 50 किलोमीटरच्या ठेवलेला आहे, तर खूप ट्रॅफिक होतं त्यामुळे, कारण ओव्हरलोड साईजचे जे ट्रक्स असतात त्यांच्यामुळे गाड्यांमध्ये खूप ट्रॅफिक होतं, कारण ते राईट लेफ्ट दोन्ही लेननी चालवतात, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक होतं। आता आपण खंडाळा घाटात पोचलो आहे, तर बघू शकता आपण ट्रॅफिक इकडे पण भेटलंय आपल्याला। इथून आपल्याला लोणावळ्याला खाली उतरायचं आहे आणि आपण इकडनं डायरेक्ट बाहेर पडणार जुना बॉम्बे रोडला। बघा आता ऑलमोस्ट आपण जुना बॉम्बे रोडवरनं पोहोचलोय कार्ला फाट्याला। कार्ला फाट्यावरनं आता जस्ट लेफ्ट घेऊया आणि समोरच आपल्याला दिसतंय कमानी श्री क्षेत्र श्री एकविरा देवस्थान कार्ला लोणावळा। आता आपण जस्ट एंटर झालो आहे कार्ला गावात। 11:15 वाजलेत आता आणि आपण पोचलो एकविरेला। ते गाडी आपण पार्किंग केली आहे। ही बघा गर्दी आहे थोडी। आता खाली जाऊया। 11:30 वाजता आपण पोचलो आहे, गाडी पार्किंग केली आहे। आता पोचलो आपण पायरता मंदिराजवळ। पण थोडी गर्दी आहे इथे, होऊन झालेलं गर्दी आहे। आपण डायरेक्ट वरती जायचं। अरे दे ना, अरे सोड, अरे थांब। पण इथे पण स्किप करतो, वरतीच जाऊया आपण। 11:30 आपण खालना स्टार्ट केलेलं। अर्धा तासात 12 वाजलेत। आता आपण पोचलो आहे गडावरती। इथे लेण्याची तिकीट काढायला आहे, 25 रुपये लेण्याची तिकीट आहे, पण बघण्यासारखं काय नाही। आपण गेलेलो काय नाही बघायला। पोचलो आपण। तू काहीतरी बोलतो, तू काय बोलते? आता बोल। कोण राहिलं? गर्दी तशी नाही दिसत आहे, गर्दी दिसत नाही, कारण लास्ट टाइम आमची लाईन इथून चालू झालेली गेल्या वर्षी। तिथे आता गर्दी दिसत नाही, आपण फटाफट जाऊ पुढे असं वाटतंय। बाकी बघा इथे धबधबा। या मंदिराबाहेर एक मोठी LED लावली आहे। लाईन बघा आता
12:07 झाले. 7 मिनिटाचं आपण मंदिरात आतमध्ये आलो आहे आणि थोडीशीच लाईन बाकी आहे. जय जय करा बाप्पा, जय जय करा, जय जय करा, जय जय करा, जय जय करा, जय 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 बाप्पा, जय जय बाप्पा, गणपती बाप्पा मोरया, जय जय कर, जय 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 जय. पंधरा ते 20 मिनिटातच आपलं दर्शन झालेलं. दर्शन या टायमाला मस्त भेटलं, गर्दी नव्हती त्यामुळे धक्काबुक्की कमी होती. एकदम चांगलं दर्शन भेटलं आपल्याला, मस्त प्रसन्न वाटलं इथे येऊन आपल्याला. बघ व्हिडिओ चालू आहे, क्षण कुल्फी खाते बघा, नखरे करतोय हे बघा. बघा गाढव. कुल्फी खातात आणि आम्ही लोक उपाशी टिकवणी, आम्हाला कोण कुल्फी देत नाही ना. खाली उतरायला आपल्याला 1:30 वाजलाय बघा. आता आपण आपल्या नेहमीच्या हॉटेलवर जाऊया, सूरज धाबा तिथे जाऊया आणि जेवण करूया. चला तर आता लगेचच जाऊया सूरज धाब्यावर. आता आपण आपल्या नेहमीच्या धाब्यावर पोहोचलोय. गेल्या टायमाला पण आलो पण लवकर होतो तेव्हा आपलं जेवण नव्हतं, नाश्ता पण नव्हता, बंद होता बघा. आता आपण पोहोचलोय सूरज धाबा. हा बघा आपल्या लेफ्ट साईडला दिसतोय सूरज धाबा. आता धाब्यावर जाऊया. आपलं नेहमीचं हॉटेल. आपण एकविरेला आलो की नेहमी इथेच थांबतो जेवायला. सूरज धाबा असा आहे. सूरज धाबाचा व्ह्यू ओपन आहे, मस्त हवा खेळती हवा आहे बघा. सूरज धाबाचा व्ह्यू मस्त आहे. समोर LCD बघा केवढा मोठा लावला आहे, मॅच लागली आहे तिथे. आणि बघा समोर हा कोण आहे, श्री, हा साई आणि हा बघा येडा क्षण हे बोलतो. आता बघा लिंबूचं लोणचं, चटणी, मीठ सगळं आलेलं आहे. आणि आजची ऑर्डर करणार आहे साई. साई का ऑर्डर करणार तू, लवकर सांग का ऑर्डर करणार. श्री तू का ऑर्डर करणार आहेस, क्षण तू का ऑर्डर करणार. ए व्हेज खायचं, चिकन नान नाही, व्हेज आहे. नाही पनीर, पनीर पनीर टिक्का मसाला खाणार आहे सण आणि नान. गेल्या वर्षी आलेलो तेव्हा पण आपण सूरज धाब्यालाच जेवायला थांबलेलो. जेव्हा बाईकने आलेलो तेव्हा, गेल्या वर्षी कारने आलेलो. पण इकडचं जेवण एक नंबर असतं म्हणून आम्ही प्रिफर करतो हाच धाबा. कारण क्वालिटी पण चांगली आहे, क्वांटिटी पण चांगली आहे आणि नॉर्मल रेट्स आहेत, एवढे काय महाग नाही. तर त्याच्यामुळे आम्ही सूरज धाबालाच जेवायला येतो. बेस्ट क्वालिटी आहे, तुम्ही पण एकदा विजिट नक्की करा. पनीर क्रिस्पी आली आहे आपली, पनीर क्रिस्पी खातात आता. हां हां कसं आहे लिंबू, कसं आहे लिंबू, चांगलं आहे. छान. तुला पनीर क्रिस्पी आवडली, कशी आहे,
चांगली आहे. तू सगळी खाणार? सगळी खाणार ना? ही आहे तेवढी प्लेटमध्ये. हा, हे तुला आवडली? तुला साई पोट भरून आवडली? अच्छा, तुला रे? आता आपला आलंय पनीर बटर मसाला. हा तिखट आहे आणि सणसाठी आपण मागवलंय गोडवाला. ते बघूया. पनीर टिक्का आहे, चुकून मी पनीर बटर मसाला बोललो. हा बघा, हा पनीर बटर मसाला. ही रोटी आणि नान, बटर नान. आता आपला जिरा राईस आणि दाल तडका पण आलाय. आता 2:45 वाजलेत. आता आपलं लंच करून झालंय सूरज धाब्यावर. आता आपण निघालोय बॉम्बेला. तर बघूया आता किती वाजता पोहोचतो. आता आपण कुठे थांबणार नाही. दर टायमाला आपण महडचा गणपती बघायला जातो, पण या टायमाला जाणार नाही. सगळे आता जेवलेत, तर आता सगळे झोपणार आहेत. तर बघूया आता आपण किती वाजता पोहोचतोय ते. चला तर मग भेटू थोड्या वेळात. बाय बाय. अशा प्रकारे आपली चिक्कीची शॉपिंग करून झालेली आहे. या शॉपवर आपण चिक्की घेतलेली बघा मुंबईसाठी. आता आपण लेफ्ट घेतलेला आहे. आता एक्सप्रेसवेवर हा रोड आपल्याला घेऊन जाईल आणि मग आपण एक्सप्रेसवेवर. लेफ्टला आपला टायगर पॉइंट बघा गेला. हे आता आपला प्रवास चालू झालेला 2:45ला. 4:45 2:45 आता दादरच्या ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे आम्ही. आता एल्फिस्टन ब्रिज बंद झालं तर ट्रॅफिक जाम वाढले. चला तर हा ब्लॉग इथे सेंड करूया. बाय बाय. भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शान ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब पण करा. बाय बाय. शान ब्लॉग चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लव यू ऑल.